1 मे 2025 आपण संयुक्त महाराष्ट्राच्या 65व्या स्थापना दिनाचा उत्सव साजरा करत आहोत। हा दिवस केवळ एक सुट्टीचा दिवस नाही, तर मराठी अस्मितेचा, एकजुटीचा आणि बलिदानाचा सन्मान करणारा क्षण आहे। 65 वर्षांपूर्वी 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। या प्रवासात आपण प्रचंड प्रगती केली, अनेक आव्हानांवर मात केली आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले। आज आपण या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेऊ, मागील यशांचा आनंद साजरा करू आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करूया। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषिकांच्या एकजुटीची आणि स्वाभिमानाची गाथा आहे। स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील राज्यांची पुनर्रचना ही भाषिक आधारावर व्हावी अशी मागणी जोर धरू लागली। ती यापूर्वीही होतीच। मराठी भाषिकांचे कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई हे भाग वेगवेगळ्या प्रांतात विखुरले गेले होते। 1940च्या दशकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नची केळकर, रामराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राचा विचार मांडला। 1941 मध्ये संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली, तर 1956 मध्ये पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली। आचार्य अत्रे व केशवराव जेधे यांसारख्या नेत्यांनी या चळवळीला दिशा दिली। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन तीव्र झाले। शाहीर अमर शेख, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यांनी जनजागृती केली। या आंदोलनात 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। अखेर 25 एप्रिल 1960 रोजी संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला। 1960 पासून महाराष्ट्राने आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे। त्यातील आर्थिक प्रगती अधिक महत्त्वाची आहे। आज महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। मुंबई भारताची आर्थिक राजधानी, बँका, वित्तीय संस्था आणि मनोरंजन उद्योगाचे केंद्रस्थान आहे। पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या शहरांनी IT, ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्रात आघाडी घेतली। सहकार चळवळीने साखर, दुग्ध व्यवसाय आणि शेतीला चालना दिली। 1980 पासून सहकारी संस्थांनी फळे, भाजीपाला आणि दुग्ध उत्पादनांच्या विक्रीत मोठी भूमिका बजावली। दुसऱ्या बाजूला शैक्षणिक प्रगती झाल्याचे पाहायला मिळाले आहे। महाराष्ट्राने शिक्षणात क्रांती घडवली। पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ यांसारख्या संस्थांनी उच्च शिक्षणाचा पायाच रचला। 10वी, 12वी, 15वी या शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना कला, विज्ञान आणि वाणिज्य क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या। औद्योगिक क्षेत्रातही आपल्या राज्याची प्रगती उल्लेखनीय आहे। महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात औद्योगिकीकृत राज्य आहे, जे राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनाच्या 20% हिस्सा देते। सॉफ्टवेअर पार्क्समुळे महाराष्ट्र हा सॉफ्टवेअर निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची वार्षिक निर्यात 80,000 कोटींहून अधिक आहे। सांस्कृतिक प्रगतीतही महाराष्ट्र कुठेच मागे नाही। मराठी चित्रपट, नाट्य आणि साहित्याने जागतिक पातळीवर नाव कमावले आहे। सर्वधर्मीय सणांसारख्या सांस्कृतिक परंपरांनी महाराष्ट्राने आपली ओळख जपली आहे। या सोबतच आपल्या राज्याने काही बदल देखील पाहिले आहेत। त्यातील सामाजिक बदल महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राने सामाजिक सुधारणांमध्ये आघाडी घेतली। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी रचलेल्या सामाजिक समतेच्या पायावर 1960 नंतर शिक्षण आणि नोकऱ्यांमधील संधी उपलब्ध झाली, ती वाढली। मराठवाड्यातील नामांतर चळवळ, दलित साहित्य चळवळ यांनी सामाजिक जागृती घडवली। जसे सामाजिक बदल झाले तसेच राजकीय बदल देखील झाले। संयुक्त महाराष्ट्र चळवळीने राजकीय एकजूट दाखवली। यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाही मूल्ये रुजवली। सहकारी संस्थांनी ग्रामीण भागात राजकीय सहभाग वाढवला। मात्र बेळगाव कारवारचा प्रश्न अजूनही कायमच आहे, ज्यामुळे मराठी भाषिकांची अस्मिता अधोरेखित होते। याशिवाय सांस्कृतिक बदलही झाले। मराठी साहित्याने वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, मा. देशमुख, डॉक्टर आह. साळुंखे, जयसिंगराव पवार, कवी नामदेव ढसाळ यांच्यासारख्या साहित्यिकांमुळे समृद्धी मिळवली।
मराठी चित्रपटसृष्टीने सैराट आणि नटसम्राट यांसारख्या चित्रपटांद्वारे जागतिक पातळीवर छाप पाडली। हा 65 वर्षांचा प्रवास केवळ एक प्रवास नव्हता, तर त्यामध्ये राज्यासमोर उभ्या असलेल्या अनेक आव्हानांवर मात करत केलेला प्रवास होता। संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हिंसक दडपशाही, 105 हुतात्म्यांचे बलिदान आणि आर्थिक मर्यादा यांवर महाराष्ट्राने मात केली। मराठवाड्यातील निजामाच्या जोखडातून मुक्ती, द्वैभाषिक मुंबईच्या विरोधात यश आणि औद्योगिक क्रांती ही त्याची काही उदाहरणे आहेत। सोबतच भविष्यातील आव्हाने देखील आहेत। त्यामध्ये शहरी ग्रामीण असमानता हे प्रमुख आव्हान असणार आहे। मुंबई, पुणे यांसारख्या शहरांचा विकास वेगाने असला तरी ग्रामीण भागातील शेती आणि पायाभूत सुविधांचा विकास हा मोठा प्रश्न आहे। याशिवाय पर्यावरणाची समस्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सह्याद्रीच्या जंगलांचे संवर्धन, कोकणातील पूर आणि दुष्काळ यांचे व्यवस्थापन आवश्यक आहे। बेरोजगारी आणि शिक्षण ही तशी देशाचीच समस्या आहे। आपला महाराष्ट्रही त्यापासून काही वंचित नाही। त्यासाठी तरुणांचे कौशल्य आधारित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवणे गरजेचे आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक जतन करणे या आव्हानावरही आपल्याला मात करणे गरजेचे आहे। जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करणे हे एक आव्हान आहे। महाराष्ट्र दिन हा आपल्या एकजुटीचा, स्वाभिमानाचा आणि प्रगतीचा उत्सव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा दिली, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांनी ती प्रत्यक्षात आणली। गेल्या 65 वर्षात आपण खूप काही साध्य केले, पण पुढचा प्रवासही तितकाच आव्हानात्मक आहे। चला या मराठी अस्मितेचा गौरव करूया, एकजुटीने पुढे जाऊया आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरांवर नेऊया।